आपला आवाज कोकण 24 तास। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली आहे। स्वागत करतो। मान्य राज्य निवडणूक आयोगाने जो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे, तो कार्यक्रम मी आपल्याला सर्वप्रथम टप्पेनिहाय कसा आहे तो सांगतो। याबद्दलची जी निवडणूक कार्यक्रमाची जी सूचना आहे ती आज 16 जानेवारी 2026 आज प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी दुपारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे। दिनांक 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी आणि त्यावरचा निर्णय हा दिनांक 22 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजल्यापासून छाननी त्याची सुरू होईल आणि त्यानंतर छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेली जी उमेदवारांची यादी आहे ती 22 जानेवारी रोजीच प्रसिद्ध करण्यात येईल। त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक जो आहे 23 जानेवारी तसेच 24 जानेवारी व 27 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। रविवार 25 जानेवारी आणि सोमवार 26 जानेवारी हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस या दिवशी स्वीकारली जाणार नाही। त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम वेळ आहे 27 तारखेला। त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जे आहेत त्यांना निशाणी वाटप करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जी आहे ती 3:30 वाजल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल। मतदानाची जी तारीख आहे ती 5 फेब्रुवारी 2026 वार आहे गुरुवार आणि वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 आणि मतमोजणीची तारीख आहे 7 फेब्रुवारी 2026 वार आहे शनिवार आणि सकाळी 10 वाजल्यापासून ही जी मतमोजणी आहे ती सुरू होईल। आता या पूर्ण रत्नागिरी तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। त्यातले एक आहेत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि दुसरे आहेत अप्पर तहसीलदार सचिन गोसावी। असे 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे मला सहाय्य करण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे। शुक्रवार दिनांक 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून काय असेल निवडणुकीचा कार्यक्रम याची सविस्तर माहिती रत्नागिरीचे प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेची एकूण गट आहेत 10, पंचायत समितीची गणसंख्या आहे 20 आणि मतदान केंद्र आहेत 271। आपल्याला याची आरक्षणं देखील जागानिहाय यापूर्वीच जाहीर झालेले आहेत। आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ती आचारसंहितेची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे। ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि ही आचारसंहिता लागू जरी झालेली असली तरी अन्य ठिकाणी जिथं आचारसंहिता नाही तर तिथून या निवडणुकीच्या मतदारावर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती अशी कुठलीही यामध्ये करता येणार नाही। मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी आचारसंहितेचे बाबत पालन करण्याबाबत एक मार्गदर्शनपर परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्या गोष्टी अलाव आहेत, कुठल्या गोष्टीची मनाई करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर या परिपत्रकामध्ये ही माहिती नमूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर या प्रत्येक मतदाराला यामध्ये 2 मते देणे अपेक्षित आहेत। एक मतदान जे आहे हे गटाकरता तो मतदान करेल आणि एक मत जे आहे हे पंचायत समितीच्या गणाकरता येईल। त्यानंतर पुढची यामधले एक वैशिष्ट्य आहे की नामनिर्देशन पत्र जी आहेत ती ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत आणि नामनिर्देशन पत्र जी आहेत ती उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये हे नामनिर्देशन पत्र पुरवण्याची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। नामनिर्देशन पत्र त्यानंतर लागणारं शपथपत्र हे सगळे जे नमुने आहेत हे याच कार्यालयातून पुरवण्यात येणार आहेत आणि ते पुरवण्याची देखील तारीख दिनांक 16 जानेवारीपासून
21 जानेवारीपर्यंत आपल्याकडं आपण पुरवणार आहोत दुपारी 2 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची वेळ आहे 3, पण देण्याची वेळ आहे 2. म्हणजे 1 तास त्यांना तो भरून शपथपत्र करून देण्यासाठी हे करण्यात येईल. आणि त्या पद्धतीनं नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रचे नमुने उमेदवारासाठी इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यानंतरची पुढची एक यातली वैशिष्ट्य असं आहे की जात वैधता पडताळणीबाबत, की कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता जे प्रमाणपत्र आहे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.